इशारा येतील तेव्हा फक्त तुम्ही हात करा. या संतोजी पाटील यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद प्रमोदजी शेडगे. आपण आवाज ऐकत होता आतापर्यंत. इथे मात्र पहिला चेंडू जल्मेशच्या बॅट मधून अगदी जर पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या लाईनवर चेंडू आलाय आणि इथून जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. पहिला चेंडू अगदी नवा कोरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चेंडूला भिरकावून दिला ऑन साइड रिजनला. जल्मेशच्या बॅटवरून येतोय षटकार. 6 धावा. चांगली सुरुवात केली मी म्हणेन. ज्या पद्धतीने दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे पाहिलं तर रावळे संघ आणि गोलंदाज जर पाहिलं तर गोलंदाजावर हल्ला चढवलाय कौशिक आलाय. दुसरा चेंडू असेल. इथून पाहतोय यावेळेस थोडासा कमबॅक करताना चेंडू खेळला होता. ऑफसाईड रिजन मध्ये खेळायचा होता लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ एरियामध्ये. परंतु यावेळेस जर पाहिलं तर चेंडूला इथून फटका सजवता आला नाही. सरळ चेंडू जीतच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत या ठिकाणी नक्कीच कंप्लीट झालाय. पुढचा चेंडू असेल. आता मात्र हा चेंडू थोडासा खोलव्या टप्प्याचा होता. नयन पाटील चेंडूला फील्ड करतोय. चेंडूला थांबवलंय. यश प्राप्त झालंय त्यांना. परंतु यावेळेस मिळतील 2 धावा आणि या 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा स्कोर कार्डवर आहेत. एकविरा चषक म्हटलं तर एक जबरदस्त आयोजन. 9 दिवस चालणारी स्पर्धा. प्रत्येकाला हवीहवीशी आणि रुपेश दादांचे ते आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अल्टी पलटी. इथे मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जल्मेश चांगला खेळाडू आहे. जर पाहिलं तर जल्मेश अनेक स्पर्धांमध्ये ओपनिंग करत असताना अफलातून नक्कीच फलंदाजी करतोय. पण यावेळेस आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर मोठा फटका ऑन साइडला आला होता. यावेळेस रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून पाहतोय पुन्हा एकदा कोलवर टप्प्याचा चेंडू. जर पाहिलं तर तनमॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता. त्या ठिकाणी आपण पाहतोय या क्षेत्ररक्षकाकडून 1 धाव नक्कीच चोरली गेली आणि या 1 धावेने धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा स्कोर कार्डवर आहेत. सुरेख खेळ. पहिलं षटक या पद्धतीने हाताळला जातोय. आपण पाहतोय गोलंदाज कौशिक. मोठा फटका आल्यानंतर नक्कीच कमबॅक करायचा आहे. तो कमबॅक या ठिकाणी नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल एक मोठं नाव आहे नक्कीच. अगदी मुरबेत संघाचं अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असो ओव्हरआर्म असो ज्यामध्ये नेहमीच सतर्क असतो असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याच्या बॅटमधून सिंगल रन चाललाय. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिला तर पहिला कंप्लीट होतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या येते ती म्हणजे 10 धावा. SD जय. थँक्यू व्हेरी मच. प्रो प्ले या नक्कीच लाईव्ह चॅनल आहे. आपण पाहू शकताय. या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. खऱ्या अर्थानं पाहिलं तर नवीन नवीन टुर्नामेंट नवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत येत राहतील. तर नक्कीच तुर्ता जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर हिमेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. हिमेश आलाय गोलंदाजी. मागच्या ज्या मॅचमध्ये पाहिला हिमेशने नक्कीच कौतुकास्पद ओव्हर केली होती. नक्कीच चांगलं षटक हाताळलं होतं. इथून जर पाहिलं तर ही देखील एक महत्वाची मॅच आहे. विशाल असेल त्याच्या समोर फलंदाजीसाठी. हा चेंडू विशालने लॉफ्ट केलाय. चेंडू जाते ऑन साइड रिजन मध्ये. आपण पाहतोय लॉंग ऑन एरिया निवडले गेले आणि चेंडू जाईल सीमा रेषे पार. येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. विशाल इथे मात्र फायर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं या ठिकाणी फटकेबाजी केली ऑन साइड रिजन मध्ये आपण पाहिलं. इथून मात्र रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न केला. चुकले गेलेत. याआधी जर पाहिलं तर जल्मेशने देखील एक रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न केला. तो देखील चुकला होता आणि यावेळेस जर पाहिलं तर विशाल देखील चुकतोय. म्हणजे इथून जर पाहिलं तर रिव्हर्स फटका नक्कीच मारताना थोडीशी अडचण आपल्याला पाहायला मिळेल 2 फलंदाजाचा. पाहतोय पुढचा चेंडू. नक्कीच विशाल सज्ज झालाय. हाफ ट्रॅकर आहे. उडवलाय चेंडूला. चेंडू हवेत आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषे पार. नक्कीच हा येतोय षटकार. 6 धावा.
थँक्यू. नक्कीच शॉर्ट चेंडू होता. मिड विकेट रिझन नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. एरिया निवडला विशालने आणि त्या चेंडूला फेकून दिलं सरळ सीमारेषे पार. या 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 20 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. धावसंख्या वेगाने जमवली जाईल कारण की मुरबे संघ म्हटला तर आक्रमक. अगदी जर पाहिलं तर गोलंदाजी चांगली आहे, फलंदाजी चांगली आहे, परंतु यावेळेस रावळे संघाला इथे मात्र आपण पाहतोय आपली कौशल्य दाखवावं लागेल. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. आणखीन एक हाय हँडसम षटकार. 6 धावा. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या ग्राउंड स्टाफ मधून सागर वरठा या ठिकाणी नक्कीच अगदी मेहनत करताना दिसतोय आणि त्यांचं देखील या ठिकाणी धन्यवाद आदर सत्कार या ठिकाणी नक्कीच केलं जाईल. त्यांचं करायचं बोलवायचंय तसं त्यांना बोलवलं जातंय. इथून आपण पाहतोय चेंडूवर जर पाहिलं तर इथे पाहतोय सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या 27 धावा. सागर आपण यायचंय ग्राउंड स्टॉप. इथून 27 धावा स्कोर कार्डवर लागले आहेत. 2 षटक आपण पाहतोय. दुसरे षटक मार्गास्थ असताना पॉवर प्लेचं बंधन आहे आणि या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये जर पाहिलं तर पुरेपूर या ठिकाणी फायदा उचललाय. एका बाजूला जल्मेश, दुसऱ्या बाजूला विशाल. विशाल तरे म्हटलं तर नक्कीच आक्रमक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. आतापर्यंत त्याने आक्रमण केलंय. विशालच्या बॅटमधून जर पाहिलं तर 2 षटकार 1 चौकार आले. हो पुन्हा एकदा जल्मेश. हा चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑन एरियामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं. तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता. चेंडूला पकडलंय. जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत आणखीन 1 धाव या ठिकाणी जमावली जाते. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होतं. पहिल्या षटकामध्ये आल्या एकंदरीत 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा. अशा एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 28 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. जाऊया एक छोटी जिजून ऐकूया आणि पुन्हा या मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच अगदी 2 षटक ज्या पद्धतीने आपण टायमाचं बंधन ठेवलंय. टायमाचं बंधन असणं खूप गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे जर पाहिला तर अगदी 8 मिनिटाचा अवधी लावला 2 षटक कंप्लीट करण्यासाठी. म्हणजे प्रॉपरली टाइम वापरलाय. इथून जर पाहिलं तर रावळे संघ ज्या पद्धतीने खेळतोय विचार केला रावळे संघाचा तर नक्कीच पंकज 11 रावळे या नावाने आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि त्यांच्या समश्व संघ जर पाहिला तर आपल्याला पाहायला मिळतोय क्रिस्पी 11 मुरबे संघ. पुन्हा एकदा जल्मेश तू आपण पाहतोय गोलंदाज सज्ज आहे. इथे मात्र पाहतोय फटका तर सजवलाय. एरिया निवडले. एक्स्ट्रा कव्हर रिजन. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार. येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू व्हेरी मच. नयन पाटील वर केलाय हल्ला. इथून जर पाहिला तर जल्मेशची बॅटिंग आपण पाहिली. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या एरिया निवडली आणि तिथून जर पाहिलं तर जबरदस्त फटका इथून जल्मेशच्या बॅटमधून आलाय. नयन कमबॅक करणे गरजेचं असेल. इथून पाहतोय रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अगदी चेंडू पायावर आदळलाय परंतु या चेंडूवर कुठली रन्स येणार नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. कमबॅक करेल नयन कारण की नयनला जाणणं. नयनने नक्कीच अनेक मैदान गाजवले आहेत आणि इथून जर पाहिलं तर हा मैदान देखील अगदी चांगल्या पद्धतीने हँडल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चांगला चेंडू मी म्हणेन. अगदी खोलवर टप्प्याचा. जल्मेशला खेळताना कोणीतरी अडचण झाली आणि ही अडचण डॉट चेंडू घेऊन गेली. आतापर्यंत चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर 2 चेंडू डॉट येत आहेत. ही नयन आपण पाहतोय पुन्हा एकदा शॉट ऑफ लेथ. इथे मात्र चेंडूला पिक केलाय. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. जबरदस्त फटका येईल. 1 बाउंड सी मारेशे पार. पंचाचा येतो इशारा. चौकार. 4.
तर आपण पाहतोय षटक क्रमांक 3 आक्रमण केलंय या तिसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहू शकताय. एका बाजूला जल्मेश आणि दुसऱ्या बाजूला विशाल तरे हे दोन्ही आक्रमक फलंदाज. इथून मात्र पाहतोय चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. साई होता त्या ठिकाणी आणि साईचं येणं आणि इथून जर पाहिलं तर नक्कीच या आधीच्या मॅच मध्ये साई नक्कीच नव्हता, परंतु या मॅच मध्ये आलाय आणि आल्या आल्या इथून जर पाहिलं तर जल्मेशची विकेट या ठिकाणी झेल पकडतोय आणि नयनला मिळते सफलता. गडी मात्र पहिला या ठिकाणी बाद झालाय. विकेट टेकर म्हणून गोलंदाज नयन पाटीलला आपण पाहतोय आणि त्याने काढलाय विकेट. पहिला गडी बाद झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत थांबली गेले 36 धावा, 36 रन्स ऑन दी बोर्ड. यस डीजे. जयेश येतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला विशाल सेट झालाय, दुसऱ्या बाजूला विचार केला जल्मेश देखील चांगला खेळत होता, पण इथून जर पाहिलं तर धावाची ओढ नक्कीच जल्मेशच्या मनामध्ये आणि फटका सजवला, परंतु खूप उंच गेला, लांबी कमी होती आणि त्याच कारणास्तव साई या चेंडूखाली आपल्याला पाहायला मिळाला. गडी मात्र बाद होतोय. नवीन फलंदाज जयेश मैदानाच्या आतमध्ये. इथून पाहतोय थोडासा वेगवान चेंडू करताना नयन पाटील आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हरची होईल समाप्ती. तिसरं षटक जर पाहिलं तर इथे मात्र कंप्लीट होताना धावसंख्या अजूनही पाहतोय आपण स्कोर कार्डवर 36 धावा, 36 रन्स ऑन दी बोर्ड. 4च्या सरासरीने आपण पाहतोय 4 मिनिटं घेतली जात आहेत प्रत्येक षटकामागे. हे चांगलं टायमिंग नक्कीच मी नक्कीच म्हणेन आणि कौतुक केलं जाईल या ठिकाणी. ज्या पद्धतीने संघ उतरलाय मैदानाच्या आतमध्ये रावळे संघ आपण पाहतोय एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मुरब्याचा संघ. हे दोन संघ आहेत आणि या दोघांमधील लढत आपल्याला पाहायला मिळेल. यातून जो संघ जिंकेल तो थेट आपण पाहतोय पुन्हा एकदा आपल्याला अबी 11 बिरवाडी संघा समोर नक्कीच लढला जाईल. कारण आजच्या दिवसात जर पाहिलं तर एकच संघ क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथून जर पाहिलं तर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हिमेशला आणलंय. याआधी जर पाहिलं तर नक्कीच 18 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर आपण पाहतोय 18 धावा खर्च करूनही देखील पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास ठेवला गेलाय. उद्याच्या दिवसात आपण पाहतोय शुक्रवार आहे आणि शुक्रवार दिनांक 7/2/2025 रोजी जर पाहिला तर एक चांदीप गट या ठिकाणी आपण आमंत्रित केलाय आणि या चांदीप गटातून संघ जर पाहिले तर पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आई चंडिका कोपर वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स जांभूळपाडा. या दोन संघादरम्यान पहिली लढत असणार आहे. त्यानंतर ब्रदर स्पोर्ट्स चांदीप वर्सेस आई गावदेवी माजिवली ब संघ हा संघामध्ये दरम्यान दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर तिसरा सामना जर पाहिला यंगस्टार भामटपाडा आणि गावदेवी नवसई ब संघ हा संघ आपल्याला हे दोन संघ खेळताना पाहायला मिळतील. आणि चौथा सामना जर पाहिला तर ओम साई गावदेवी शिवणसाई वर्सेस जय हनुमान शिरवली. हे 4 सामने आपण पाहतोय ज्या पहिल्या इनिंगचे राहणार आहेत. या 8 संघांना या ठिकाणी आमंत्रित केलाय. इथून जर पाहिला तर पुन्हा एकदा जयच्या बॅट मधून येतोय फटका, क्लिअर करेल बाउंड्री लाईन. पंचांचा इशारा इथे मात्र येतोय तो म्हणजे षटकार. 6 धावा. इथून पाहतोय आपण पुढचा चेंडू या ठिकाणी टाकला जाईल. यावेळेस जर पाहिलं तर फटका या ठिकाणी निवडला होता. ऑनसाइड रिजन मध्ये मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅटचा तेवढा संपर्क नाही. परंतु या संपर्कातून जर पाहिलं तर अजूनही 2 धावा येतील आणि या 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर 45 रन्स 45 धावा स्कोर कार्डवर झाल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय आतापर्यंत जर पाहिला तर 3.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय, म्हणजे चौथं षटक मार्गस्थ आहे. इथून जर पाहिलं तर या षटकातील 3 चेंडू खूप महत्वाचे असतील. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतोय मिस्टर हिमेश मैदानाच्या आतमध्ये आहे. या चेंडूवर अगदी वेगवान मारा करण्याचा प्रयत्न केला
आणि वेगवान मारा देखील केलाय. आपण पाहतोय थोडासा शरीरापासून दूर ठेवला चेंडूला आणि इथून जर पाहिलं तर सरळ जीतच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबला जातोय. रन्स येणार नाही. आणखीन एक जर पाहिलं तर डॉट चेंडू येताना इथून जर पाहिलं तर विशालला आतापर्यंत स्ट्राईक मिळालेली नाहीये. जयेश या ठिकाणी जर पाहिलं तर स्ट्रायकिंग वर आहे. फटक्याची आतिषबाजी या ठिकाणी विशालने केले, परंतु विशाल नॉन स्ट्राईक एंडवर आहे. पुढचा चेंडू या षटकातील. आता मात्र जयेश देखील थांबणार नाहीये. इथून जबरदस्त हिट येतोय. लांबवर षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकाराने धावसंख्या 6 ने फ्लाय होईल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 51. नक्कीच 50+ धावा या ठिकाणी संघाच्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एस डी जे थँक्यू. जयेश जबरदस्त अटॅकिंग या मुवमेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. जर पाहिलं तर मिड विकेट एरियाच्या अगदी डोक्यावरून चेंडूला खेळून काढलाय. इथून पाहतोय हिमेशांचा शेवटचा चेंडू असेल. यावेळेस पुन्हा एकदा तोच फटका आणि रिझल्ट देखील तसा झालाय. या चेंडूवर देखील मोठा फटका आणि षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा. धन्यवाद. आक्रमकता या ठिकाणी दर्शवली जाते आणि इथून जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अगदी जर पाहिलं तर हिमेशच्या 18 धावा आल्या होत्या. पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास ठेवला, पण यावेळेस हा विश्वास जर पाहिला तर इथून 21 धावा या त्याच्या इंडिव्हिज्युअल 2 षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाचे आतापर्यंत जर विचार केला तर 4 षटक कंप्लीट झाले आहेत. इथून जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावर 57 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. चांगली गोलंदाजी नक्कीच वापरावी लागेल, कमबॅक करावा लागेल, कारण की इथून जर पाहिलं तर जी धावसंख्या झाले स्कोर कार्डवर ही थांबवणं खूप गरजेचं असणार आहे. नयन पाटील विचार करतोय. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करेल. जाणीव आहे नयन पाटीलला की येणारे 2 षटक आहे म्हणजे 12 चेंडूचा खेळ आहे. या 12 चेंडूवर नक्कीच हाणामारी आणखीन केली जाईल आणि याच हाणामारीला कुठेतरी रोखणं गरजेचं आहे. म्हणजे जर पाहिलं तर जयेश आणि विशालचा विकेट खूप महत्वाचा असणार आहे. इथून पाहायला मिळेल नयन पाटील पहिला चेंडू या ठिकाणी फेस करेल. येस मॅच बॉल आहे का तो? इथून आपण पाहतोय चेंडू या ठिकाणी टाकला जाईल. 5वं षटक मार्गस्थ असताना नयन पाटील सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवर. पंचांच्या अगदी उजवीकडून या ठिकाणी मारा होईल. पहिला चेंडू इथे जर पाहिलं तर विशाल तरे मी थांबणार नाही हाच मात्र नारा लावताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन येतोय एक षटकार विशालच्या बॅट मधून. त्रेसष्ट धावा स्कोर कार्डवर लागले आहेत. इथून जर पाहिलं तर धोक्याची घंटा आहे नक्कीच रावळे संघाला, कारण की विशालची बॅट बहरले. आणखीन एक जबरदस्त फटका, मी थांबणार नाही हेच मात्र सांगत असताना एक ऑन साइडला षटकार मारला तर दुसरा आता मात्र लॉंग ऑफ रिजनच्या डोक्यावरून षटकार मारतोय. 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 69 धावा स्कोर कार्डवर झाल्या आहेत. पुन्हा एकदा विशाल तरे टू नयन पाटील. आता मात्र थोडासा चेंडू जो आहे स्पीड दिला, परंतु या चेंडूवर देखील रिझल्ट येतोय. चौकार 4 धावा. थँक्यू. 3 चेंडू मध्ये जर पाहिले तर आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात नयन पाटील यांनी आणि विशालची बॅट बहरले. जबरदस्त रीतीने अटॅक केलाय विशालने. अगदी ओपनिंग फलंदाज ज्यासाठी मानला जातोय, अटॅकिंग फलंदाज ज्याच्याकडे पाहिलं जातंय तोच खेळाडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा हा चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल झाला, थोडंसं पुढे आला होता क्षेत्ररक्षक आणि चेंडूला फील्ड केलं. सिंगल रन्स मात्र घेतली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 74 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. 74 रन्स ऑन दी बोर्ड. जल्मेश बाद झाल्यानंतर ही आक्रमकता दाखवली जयेश आणि विशालने.
पुन्हा एकदा आता मात्र मधली दांडी उडवले, दांडी गुल केले, ती म्हणजे जयेश या बॅट्समनची. नयन या ठिकाणी आपण पाहतोय तर आणखीन एक विकेट मिळवतोय आणि विकेट आलाय तो म्हणजे जयेशचा. SDJ थँक्यू. जयेशची आक्रमकता आपण पाहिली. जयेशने ज्या पद्धतीने बॅटिंग केली, 3 षटकार आणि एक दुहेरी डाव, अशी एकंदरीत जर पाहिलं तर 20 धावांची खेळी नक्कीच बहरली त्याची. चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. इथून जर पाहिलं तर षटकातील जर पाहिलं तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार, हा देखील फलंदाज जर पाहिलं तर आक्रमक आहे. मी मुंबईच्या मैदानावर ह्याला देखील आक्रमण करताना पाहिलं होतं. आज जर पाहिलं तर आपल्या संघासाठी आलाय. इथून धावसंख्या स्कोर कार्डवर लागली गेले, ती म्हणजे 74 धावा. 74 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 2 गडी नक्कीच बाद झाले आहेत. परंतु इथून आपण पाहतो विशाल अजूनही मैदानामध्ये आहे. शेवटचा चेंडू आहे नयन पाटील याचा. हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे रावळे संघासाठी. या चेंडूवर जर पाहिलं तर कमी धावा येणं खूप गरजेचे असणार आहेत. परंतु यावेळेस आपण पाहतोय मारण्याचा प्रयत्न केला. इथून जर पाहिलं तर पंच या ठिकाणी दर्शवत आहेत इट इज अ गॉन आणि गडी मात्र बाद होतोय. ओमकार या ठिकाणी माघारी परतला जातोय. इथून जर पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 74 धावा. पाहूया कशा पद्धतीने मात्र ह्या धावा जमवल्या जातील. एकंदरीत टायमाचा विचार केला तर आतापर्यंत 22 मिनिटं मध्ये ही इनिंग आहे. ती इनिंग मधले 5 षटक या ठिकाणी टाकून झाले आहेत. त्याबद्दल धन्यवाद म्हणेन मी कर्णधार रावळे संघ. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. कसं खेळेल हे 6 चेंडू पाहण्यासाठी आपण नक्कीच पाहत राहा, ऐकत राहा. एकविरा चषक 2025. जाऊया DJ कडे. थँक्यू. विशालची खेळी आतापर्यंत आपण पाहतोय. विशालच्या खेळीतून जर पाहिलं तर 11 चेंडूमध्ये 36 धावांची एक बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर विशालकडे 6 चेंडू आहेत. कारण की स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर विशाल तरी आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर विशाल आक्रमक आहे आणि आक्रमण राहील, यात काही वाद नाही आहे. परंतु गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येताना आपल्याला पाहायला मिळतोय हार्दिक. इथे मात्र हार्दिकचं षटक पाहावं लागणार आहे. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर विशालला बीट करतोय. चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा टाकला आणि थोडासा स्लोवर केला आणि ही खासियत राहिली हार्दिकची. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर आक्रमक फलंदाजाला कुठेतरी थांबवण्याचं काम या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी नक्कीच वापरली जाते, ती म्हणजेच हार्दिक कडून. पुन्हा एकदा विशालसाठी पुढचा चेंडू असेल. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय. यावेळेस पंच दंडित करतायत की हा चेंडू वाईट स्वरूपाचा आहे. अतिरिक्त धाव म्हणून या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 75 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जातील. षटक क्रमांक जर पाहिलं तर शेवटचं षटक 6वं षटक आहे या इनिंगचं. आणि या 6व्या षटकामध्ये जर पाहिलं तर हार्दिक ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिला चेंडू टाकला, थोडासा कमबॅकिंग होता. मात्र इथून 5 चेंडू हे महत्वाचे असणार आहेत. पाहतोय पण विशाल पुन्हा एकदा सज्ज झालाय. डावखुरी हाताचा घातक फलंदाज. पाहतोय पुन्हा एकदा चेंडूवर नक्की काय घडलंय आपण पाहू शकतायत. तर चेंडू हा स्टंपच्या अगदी भरून गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्याचमुळे अजित म्हात्रे सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठलाही इशारा नाही त्यांच्याकडून. आणि चेंडू जर पाहिला तर डॉट स्वरूपाचा डॉट घोषित करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू असेल षटकातील. आपण पाहतो एक चेंडू नक्कीच एक्स्ट्राच्या रूपाने टाकलाय. परंतु यावेळेस अगदी विशालच्या बॅटच्या रडार मध्ये आला आणि चेंडू जर पाहिला तर पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. येतोय षटकार. 6 धावा आणि या 6 धावांनी धावसंख्या वाढल्या जातील. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 81. 81 धावा. थँक्यू. 81 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून राहिलेले चेंडू जे आपण पाहतोय
कशा पद्धतीचे टाकले जातील हे देखील पाहणे गरजेचं आहे. आता मात्र गोलंदाजीची लेंथ बिघडवण्याचं काम इथून मात्र विशाल तरे करताना आपल्याला पाहायला मिळतंय. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त एक धाव आणखीन मिळेल. धावसंख्या 82 धावा या स्कोर कार्डवर लागले आहेत. 82 रन्स ऑन दी बोर्ड. 82 रन्स ऑन दी बोर्ड. त्यामुळे आता मात्र पुढचा चेंडू असणार आहे. इथून मात्र पाहताय स्लोवर डिलिव्हरी केली या ठिकाणी आणि जी पहिली डिलिव्हरी केली होती, पहिला चेंडू टाकला होता त्याच पद्धतीचा हा देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जर पाहिला तर 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट केलेत गोलंदाजीतून आणि या 4 चेंडूमध्ये जर पाहिलं तर धावा आतापर्यंत नक्कीच घेतल्यात 9 धावा. म्हणजे इथून जर पाहिलं तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि फलंदाजीसाठी सज्ज झालाय तो म्हणजेच रुचित पहिला चेंडू फेस करेल. इथून मात्र आपण पाहतोय फलंदाजी करताना रुचित थोडेसे चुकले गेले आहेत आणि त्याचा भुगदंड म्हणून त्याचा विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस करावा लागणार आहे. विशाल सारखा एक मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे ज्याच्या बॅटमधून धावा आल्या आहेत आणि इथून जरी पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर देखील आक्रमण करण्याचा इथे मात्र विचार असेल. शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा. धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवर लागली जाते 83 धावा. 83 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा हा चेंडू जर पाहिला तर वळून मारायचा होता. चेंडू जातोय अगदी स्क्वेअर लेग आणि पॉइंट रिजनच्या स्क्वेअर लेगच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूवर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. या 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 85 रन्स ऑन दी बोर्ड. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 86 धावांचं लक्ष या ठिकाणी पूर्ण केलं जाईल का हे देखील पाहिलं जाईल. धावसंख्या 85 झाले आणि 85 धावसंख्या पूर्ण करत असताना ज्या षटक पूर्ण केलं गेलं अगदी 6 षटक 26 मिनिटांमध्ये हे पूर्ण केलं गेलं त्याबद्दल रावळे संघ आमचं तुमचं देखील या ठिकाणी कौतुक होईल. या ठिकाणी नक्कीच दुसरा इनिंगला सुरुवात होईल. दुसरी इनिंग कशा पद्धतीची नक्कीच पाहिली जाईल ऐकली जाईल. त्यासाठी आवाज ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर पुन्हा एकदा मायकोपचा गोड आवाज अजित पाटील आपल्याशी जॉईन होतील. धन्यवाद. त्वरित फील्ड अरेंज करून घ्या मुरबा संघ. इथून प्रॅक्टिस नको आहे विनंती असेल. अजूनही आपल्याला एक मॅच खेळायची आहे आणि प्रत्येकाची जिम्मेदारी आहे की जे शेड्यूल आहे ते संपूर्ण दिवसामध्ये पूर्ण करणं. त्यासाठी विनंती असेल ओपनिंग पेअर चला मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर जिंकणारा संघ सायुक्त बिरवाडीच्या अगेन्स्ट 2 हात करताना दिसेल. अभि 11 सायुक्त बिरवाडी. चला पंकज 11 श्री झागमाता रावळे संघ ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 86 धाबा. एक जबरदस्त टार्गेट सेट केले. स्टीप टार्गेट म्हणायला हरकत नाही. अजयचे मात्रे सर विराल नायर सर आमच्या ऑफिशियल अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना बघूया. एक अप्रतिम स्पर्धा मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची आणि खऱ्या अर्थाने एक हक्काचं व्यासपीठ सातत्यानं सन्माननीय रुपेशजी नरेश पाटील साहेबांच्या माध्यमातून दिले जाते. ओपनिंग पेअर हार्दिक अँड जीत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. क्षमता या दोन्ही फलंदाजाकडे ठासून भरलेली आहे. सर इथून पहिल्या षटकामध्ये मोमेंटम मिळतंय श्री जागमाता रावळे संघाला पंकज 11 संघाला. तर या लक्ष्याचा पाठलाग करताना जे आकर्षण निर्माण होईल त्याला तोड नसणार आहे. बघूया ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण आपण बघतायत. आजचा 6वा दिवस थोडंसं स्पीडअप कर. आपण एक मॅच खेळायची आहे.
कारण अंतिम दिवसामध्ये आपण जे शेड्यूल बघतोय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची राखीव मॅच आम्हाला नको आहे आणि त्यासाठी एक सर्वांना विनंती असेल, प्रेमळ निवेदन असेल की 25 मिनिटाच्या आतमध्ये आपण 6 षटका हाताळण्याचा प्रयत्न करा. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. गोलंदाजी ट्रॅकवर रुपेश अनेक स्पर्धा हाताळताना साबे मोटर्स त्याच्यानंतर CRD यांच्या माध्यमातून अनेक वर्ष हा खेळाडू खऱ्या अर्थाने प्लेन टीममध्ये खेळताना दिसला आणि अनेक वर्ष ज्यांनी सुंदर क्रिकेट हाताळले तोच मिस्टर रुपेश. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर तर त्यांच्या समोर आहे हार्ड हिटर बॅटर मिस्टर हार्दिक घरत. पहिला चेंडू खूप चांगला हाताळला आहे. डॉट बॉल बघायला मिळतोय. रुपेश चांगली स्टार्ट करताना थोडंसं प्रेशर आहे इथे पंकज 11 श्री जागमाता रावळे संघाकडे, परंतु ज्या वेळेला तुमच्याकडे प्रेशर असतं त्यावेळेला तुम्ही कसे खेळता याच्यावरून तुम्ही किती परिपक्व झालात याचं एक उदाहरण तुम्ही पेश करत असतात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला उडवला इनफिल्डच्या वरनं डाऊन द ग्राउंड चेंडू आहे आणि ते सेलमध्ये कन्वर्ट झालाय. विशाल तरे कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये आणि हार्दिक बॅक टू द पवेलियन. चला न्यूमॅन या एसटीचे. थँक्यू न्यूमॅन. नयन घरत येत आहेत. इंदाचं जर आपण टी शर्टचा पॅटर्न बघितलं एक जबरदस्त पॅटर्न आपल्याला बघायला मिळते. ऐकवीर चषक साखरे 16वा वर्ष आपण बघतायत आणि एक जबरदस्त टेनिस क्रिकेटचा सोहळा. आजचा 6वा दिवस. 6व्या दिवसातील एक महत्त्वाची मॅच. 2 चेंडू 1 गडी बाद. पंकज 11 श्री जागमाता रावळे या ठिकाणी सेकंड इनिंग मध्ये धाबांचा पाठलाग करताना पुढचा चेंडू घेऊन तयार होताना रुपेश. यावेळेला खोदून काढलाय. बॅक टू द बॉलर. डॉट बॉल. खऱ्या अर्थाने नयन पाटील ज्या वेळेला गोलंदाजी करत होते लेफ्ट हँड फलंदाज त्यांच्या अगेन्स्ट होते त्यावेळेला त्यांनी हाताळलेला चेंडू आणि इथे रुपेशने त्याच्या अगेन्स्ट हाताळलेला चेंडू हे खूप शिकण्यासारखं आहे. पुढचा चेंडू मिस्टर रुपेश. यावेळेला अलॉंग द कार्पेट चेंडू आपण बघतोय. अलॉंग द ब्रिजनला वेगाने जातोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. ह्या 4 धावा येत आहेत. धावसंख्या 4. खऱ्या अर्थाने चांगला चेंडू होता. गॅदर करता आलं नाही तिथे आणि नयन पाटीलला मिळत आहेत 4 धावा. स्टार्ट झाले इथे 4 न. तो किती चांगल्या ओव्हरमध्ये कन्वर्ट करेल हे मात्र नयन पाटीलचा क्लास दाखवेल. 4 चेंडू 4 धावा. हार्दिक घरत डिपार्टेड आणि त्यांच्या जागेवरती आलाय फलंदाज आपण बघतायत मिस्टर नयन पाटील. चेंडूच्या संधी घेता येत नाहीये. डॉट बॉल. एक नॅचरल जो गेम असतो तुमचा तो दाखवणं गरजेचं आणि जेव्हा तुम्ही नॅचरल गेम तुमचा दाखवता त्यावेळेला तुम्हाला मिळालेला सूर किंवा तुम्हाला मिळालेलं मोमेंटम हे एका चांगल्या दिशेने जात असतं. गुड बॉलिंग मिस्टर रुपेश. याही वेळेला इनफिल्डच्या वरनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. बॅटला ब्रश करतोय चेंडू. गलीला थोडासा ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेसाठी जाताना नयन. पहिलं षटक संपल्याने अवघ्या 6 धावा स्कोर कार्ड वरती. चला दुसऱ्या षटकासाठी लवकर या गोलंदाजी ट्रॅकवर. उद्याच्या दिवसामध्ये आई चंडिका कोपर, गावदेवी स्पोर्ट्स जांभूळपाडा, ब्रदर्स स्पोर्ट्स चांदीप, आई गावदेवी मांदिवली बी, हँगस्टर भामटपाडा, गावदेवी नवसाई बी, ओमसाई गावदेवी शिवनसाई आणि जय हनुमान शिरवली. त्याच्यानंतर च्या दिवशी आपण बघणार आहोत तेजल 11 वाळीव, पेल्लार बी, मोफास 11 वसई फाटा, सायना स्पोर्ट्स अर्नाला, गावदेवी धानीव, टीम 94 कामन, सर्वेश्वर चिखलडोंगरी आणि कोखेर 11 अशी मॅच बघायला मिळणार आहे. तुर्तास गोलंदाजीसाठी येत आहेत मिस्टर प्रेम. 6 धावा स्कोर कार्ड वरती. मिस्टर प्रेम समोर मिस्टर जीत जो 6 चेंडू नॉन स्ट्राइक इन कडे होते. भरपूर क्षमता या फलंदाजाकडे. मिस्टर प्रेम यावेळेला मिस टाइम शॉट आणि जीत सुद्धा नाराज करताना. ओह माय गॉड.
संधी मिळते जीतला आणि ही खऱ्या अर्थाने एक मोठी संधी आहे, बिग अपॉर्च्युनिटी. धावसंख्या 7, कारण जीत सारख्या फलंदाजाला संधी देणं येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने जर जीतची बॅट इथे तळपली तर ज्या क्षेत्ररक्षकाने केली चुकी तो मात्र नक्कीच थोडासा टेन्शन मध्ये येऊ शकतो, एवढी क्षमता आहे जीत पाटीलकडे. चला गेम थोडंसं स्पीडअप करा. 7 चेंडू 7 धावा. वाईड बॉलचा कॉल, एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 8 वर स्थिरावले गेले. अतिरिक्त चेंडू या वेळेला हाताळला गेलाय. 6 रन्स 8 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 86 टार्गेट आपण बघतोय. पुढचा चेंडू घेऊन प्रेम. मिस टाइम शॉट याही वेळेला आपण बघतायत आणि आणखीन एक झेल सुटलाय तिथे. दोन्ही भावांना मिळालेली संधी एक विचार मंथन करतील आणि पुनश्च सामोरे जातील. बघूया या झेलची किंमत किती मोठी असेल, येणारा काळ ठरवेल. किंवा जर हे फलंदाज डॉट खेळले तर खऱ्या अर्थाने जी संधी दिले त्यांना थोडस स्पीडअप करा. धावसंख्या पोहोचलाय 9. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आम्हाला येत आहे, तुम्ही आजच्या दिवसामध्ये भरपूर वेळ घेतलेला आहे. पुढचा चेंडू आणि इथे आलाय डॉट बॉल. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. पूर्णतः प्रेशर मध्ये संघ खेळताना दिसतोय. त्याच्या मागचं कारण जी गोलंदाजीची स्ट्रेंथ आहे, जी लाईन आहे, लेंथ आहे, जे अनुशासन आहे किंवा ज्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा टॉप क्लास दिसतोय. पुढचा चेंडू आपल्याला सेप आउट करून डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट करतायत आणि इथे आलाय हा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल आणि पोहोचलाय 13 धावा. खेळ सोडल्यानंतर हा पहिला चौकार आहे. जीत पाटीलने आपल्याला डान्सिंग ग्राउंड विकेट आले आणि प्रेमच्या अगेन्स्ट हात खोलताना सांगतायत की संधी दिले तर येणारा काळ ठरवेल की या ठिकाणी जीत पाटील किती महागात पडू शकतो तुम्हाला. पुढचा चेंडू परफेक्ट यॉर्कर. क्या बात है प्रेम. उलटफेर म्हणाला बघायला हरकत नाही. एक चांगला यॉर्कर. धावसंख्या 14. अजूनही 72 ची गरज आहे. चेंडू आहेत शेष या षटकातील 1 म्हणजे 25 चेंडू आणि 72 हे धवनचं टार्गेट शेष आहे. नयन पाटील. पुढचा चेंडू नयन पाटील साठी. आणि इथे फलंदाज बाद होताना आउट. एसटीस. चला प्लीज साहिल थोडीशी घाई करा. साहिल चापके मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना 24 चेंडू 72 ची गरज. 18चं आस्किंग रन रेट इथे आहे आणि अशा वेळेला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पंकज 11 रावळे संघाला, श्री चाकमाता रावळे संघाला जर मॅच मध्ये जिंकायचं आहे तर पलटवार गरजेचं आहे. आणि ही मॅच मात्र त्यांच्या नजरेतून दूर जाईल आणि त्याचं प्रमुख कारण असेल प्रिस्मी 11 मुरबे संघाची धारदार गोलंदाजी. कौतुक करावं लागेल, तेवढं कमी आहे. पिसर रुपेश असतील, प्रेम असेल, एक भन्नाट गोलंदाजी आहे आणि विशाल यांच्या जबरदस्त बॅटिंगचं. पुरुष रुपेश आलाय समोर. जीत पाटील जीवनदान दिल्यानंतर एक चौकार खेचलाय त्याने. तो जीत पाटील स्ट्राईक वरती बघायला मिळतोय. पुढचा चेंडू जीत साठी. यावेळेला उडवलाय चेंडू आणि सरळ जाते तो वन्स बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चुकी झालाय. क्षेत्ररक्षकाची झेल असायला हवं होतं तिथे. धावसंख्या 4 ने 18 वर पोहोचलंय. हा दुसरा चौकार आहे डाऊन द ग्राउंडचा. एक जबरदस्त शॉट इथे बघायला मिळालाय. धावसंख्या 18 वर पोहोचली जाईल. जीत पाटील थोडेसे 4 झाल्यात, परंतु इथून जो त्यांचा इंटेंट आहे, त्यांची स्ट्रेंथ आहे, त्याच्याकडे भरपूर ॲबिलिटी आहे आणि मैदानाच्या चौफेर हा खेळू शकतो एवढा सक्षम फलंदाज आहे. बघूया हात खोलताना रुपेशच्या अगेन्स्ट 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. मिस्टर रुपेश. पुढचा चेंडू
याही वेळेला उडवलाय चेंडू. टायमिंग खूप चांगला इन टू द गॅप मध्ये. बॅक टू बॅक दुसरा चौकार. क्लास 1 शॉट इरादे पक्के करताना धावसंख्या 22 वर पोहोचलंय. खेळ सोडल्यानंतर हा तिसरा चौकार आहे. मी मगाशी म्हटलं होतं की हा फलंदाज असा आहे सो मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपलं अधिराज्य गाजवू शकतो आणि जो त्याच्या नॅचरल फलंदाजी आहे ती क्लास 1 आहे. हा लिले या चेंडूला फेकून देण्याची क्षमता ठेवतोय. रिस्टमध्ये भरपूर पॉवर आहे या फलंदाजाची. 22 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. रुपेशला बॅक टू बॅक 2 चौकार खेचताना पुढचा चेंडू. या वेळेला स्वेच हिट. ही स्ट्रेंथ आहे या फलंदाजाची आणि धावसंख्या पोहोचली ती 26 वरती. 4 चौकार. झेल सोडल्यानंतर आपण बघताय रुपेश सारखा एक जबरदस्त गोलंदाज, ज्या गोलंदाजाची चर्चा आहे त्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट मात्र बॅक टू बॅक 3 कन्सिक्युटिव्ह बाउंड्रीज येताना 3-4 इन रो इथे बघायला मिळत आहेत आणि 26 धावा ऑन स्कोर कार्ड. जबरदस्त नजाकत, टायमिंग. लक्ष जरी मोठं असलं तरी त्या टार्गेटचा पाठलाग करताना जी तुमच्यामध्ये कणखरता असायला हवी आहे, जी तुमची स्ट्रेंथ असायला हवी आहे, त्याचं एक उत्तम उदाहरण पेश करताना जीत पाटील ऑन फायर. पुढचा चेंडू. यावेळेला फुल टॉस होता. वेगवान चेंडू हाताळला गेलाय. चांगली कम बॅकिंग. डॉट बॉल आलाय. पुढचे 2 चेंडूंचा खेळ अजून शेष आहे. 3 चेंडू 3 चौकार. त्यानंतर आलाय डॉट बॉल. रुपेश कम बॅकिंग करताना गरज आहे प्रिस्मी 11 संघाला अशा निर्धाव चेंडूची. ओ क्लास 1 शॉट या वेळेला बघायला मिळतोय. नो लुक येतोय सरळ लॉंग लेगला क्लिअर करत षटकार. संख्या पोहोचली ती 32. 32 धावा. 18 धावा खर्च करताना 5 चेंडू मध्ये जीत पाटील काय जबरदस्त लीला खेळून हा षटकार खेचतायत. शांत वातावरणामध्ये जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक. 19 मध्ये हव्यात त्या 54 धावा. जीत पाटील ऑन फायर. आणि इथे फुल टॉस होता. संधी होती आणखीन एक मोठ्या शॉटची, परंतु 18 धावांची जी गरज आहे ती पूर्ण केली जीतनं. येणाऱ्या 18च्या सरासरीने बनवायच्या त्या 54-18 चेंडू मध्ये 54 ची गरज. चला फील्ड अरेंज करा. दरम्यान सन्माननीय मनोज पाटील साहेबांचं शुभागमन झालं. वेलकम मनोज पाटील साहेब. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. प्रथम बॅटिंग करताना मुरबी संघ प्रिस्मी 11 3 षटकामध्ये 36 आणि इथे मात्र पंकज 11 बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळते ते 32. साहिलकडे सर्वांच्या नजर आहेत कारण हा फलंदाज जर 4 झाला तर खऱ्या अर्थाने मॅच मध्ये जे रंगाची उधळण आहे ती तो निर्माण करू शकतो. एवढी स्ट्रेंथ आहे, ॲबिलिटी या फलंदाजाकडे आणि तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे मिस्टर प्रेम. त्याची चर्चा आहे गोलंदाजाची. एक जबरदस्त गोलंदाज म्हणून त्याने प्रात्यक्षिक दाखवलंय, परंतु त्याच्या अगेन्स्ट साहिल चापके आहे. विसरून चालणार नाही. बॅटल मोठा आहे, द्वंद्व मोठा आहे, रणसंग्राम भरपूर मोठा आहे. बघूया. लवकर फील्ड अरेंज करा. थोडीशी घाई करा. आयोजक आम्हाला सूचना करतायत आणि ते तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. मिस्टर साहिल. आपल्याला प्लास्टिकचा चेंडू कॅरी केला आहे. डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू प्रेम यांच्याकडनं. प्रेम हा असा गोलंदाज आहे जो सहजासहजी कुठल्याही फलंदाजाला हात खोलण्याच्या संधी देत नाही आणि साहिल असा फलंदाज आहे की एकदा का हात खोलायला सुरुवात केली की कुठल्याही गोलंदाजाला तो मैदानाच्या आतमध्ये थारा देत नाही. एवढं चांगलं बॅटल बघायला मिळेल का? बघूया. पुढचा चेंडू. यावेळेला गतीला परिवर्तन करत सिंगल रन्स बघायला मिळेल. खराब थ्रो आणि जिथे 1 रन्स होती तिथे मात्र दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. धावसंख्या 34 वर बघायला मिळते. चांगला चेंडू थोडासा वळवला होता. लेग कटर चेंडू बघायला मिळाला आणि जिथे फक्त डॉट बॉल होता तिथे 2 धावा. 34 रन्स ऑन स्कोर कार्ड. 52 धावांची गरज उर्वरित 16 चेंडू मध्ये. पुढचा चेंडू. आणि इथे हुकला कन्वर्ट केलाय. सरळ लॉंग लेगला क्लिअर करताना साहिल चापके ऑन या ठिकाणी फायर. धावसंख्या पोहोचले ती म्हणजेच 40 वरती. 15-46 इक्वेशन आहे. साहिल 4 झालाय. मी मगाशी म्हटलं होतं की हा असा फलंदाज आहे ज्या वेळेला आपले हात खोलतो
त्यावेळेला कुठल्याही गोलंदाजाला मैदानामध्ये चेंडू हा सहजासहजी ठेवता येत नाही आणि त्याच्याच ताकदीचा गोलंदाज आहे. प्रेमचंही आम्ही कौतुक करतोय. भरपूर क्षमता आहे. प्रेमनं त्याची जी स्ट्रेंथ आहे, त्याची जी घातकता आहे ती इथे सिद्ध करणं गरजेचं आहे. 3 चेंडूमध्ये 40 धावा. यावेळेला उडवलाय चेंडू, सरळ जाईल, मिड विकेटला क्लिअर करत आणखीन एक दर्जेदार षटकार. 46 वर पोहोचले स्कोर कार्ड. 14 मध्ये 40 ची गरज आहे आणि साहिल ऑन झाल्यानंतर बॅक टू बॅक 2 हवाई फायर. भरपूर स्ट्रेंथ आहे साहिल चापकेकडे. चाबूक शॉट इथे बघायला मिळतोय त्यांच्या बॅटमधनं. 46 वर स्कोर कार्ड स्थिरावलंय आणि जो गोलंदाज सातत्याने इकॉनॉमी खूप चांगला ठेवत होता त्याच्या अगेन्स्ट साहिल चापके आपले चाबूक शॉट खेळताना 14-40चं इक्वेशन. पुढचा चेंडू प्रेमसाठी महत्वाचा आहे. या वेळेला उडवले आणखीन एक दर्जेदार शॉट. येईल चेंडू सीमा पार. 4 धावसंख्या पोहोचले ती 50 वरती. जबरदस्त बॅटिंग इथे. मात्र आता थोडंसं प्रेशर प्रिस्मी 11 मुरबाकडे कन्वर्ट झालंय. त्याच्या मागचं कारण सोडलेली झेल, जित पाटीलने केलेली उत्कृष्ट फलंदाजी आणि साहिल चापकेला सापडलेला सूर. 13 चेंडू 36 ची गरज. मुश्किल जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिलों से जरा कह दो अभी भटका नहीं हूं मैं, मेरे सब्र का बांध टूटेगा तो फना करके रख दूंगा, दुश्मनों से जरा कह दो अभी गर्जा नहीं हूं मैं, साथ चलता है हमारे दुआओं का काफिला, किस्मत से जरा कह दो अभी तन्हा नहीं हूं मैं. दोन्ही इंडे बॅटिंग येत आहेत रन्स. थोडंसं स्पीडअप करा. पुढचा चेंडू. यावेळेला चुकीचा शॉट सिलेक्शन, परंतु लक फॅक्टर चांगला आहे. इथे रन्स हा ट्राय करायला होता खऱ्या अर्थाने शॉट स्वीपर कव्हरच्या खेळाडूला, परंतु त्यांचं धावसंख्या 252. येणारी चेंडू आपल्याला बघायला मिळतात 12 आणि चौथीची गरज आहे. जर आपण बघितलं खऱ्या अर्थाने 17च्या सरासरीने 34 बनवायचे आहेत. थोडंसं स्पीडअप करा गेम. जबरदस्त बॅटिंग. ह्या षटकामध्ये धावा तब्बल बघायला मिळाल्या ते 20. मागच्या षटकामध्ये 18, 2 षटकामध्ये 38 आलेले आहेत आणि आता 2 मध्ये बनवायच्या त्या. चौथी 4 षटकामध्ये तब्बल 72 ची गरज होती. 2 षटकामध्ये बॅटिंग करताना प्रिस्मी 11 मुरबे संघाने 28 बनवल्या होत्या. आता 34 वाचवायचे आहेत. हे षटक भरपूर महत्वाचं आहे आणि गोलंदाजी चिन्मय आलाय. चिन्मयला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण हे षटक भरपूर महत्वाचं आहे. इथून जर चिन्मयने चांगली गोलंदाजी केली प्रिस्मी 11ला जरूर येणाऱ्या काळामध्ये चांगल्या धावा ठेवता येतील. अंतिम षटकामध्ये थोडीशी स्पीडअप करा अजून, कारण अंतिम मॅच आपल्याला खेळायची आहे. बघूया तयार होताना मिस्टर चिन्मय, त्याच्या अगेन्स्ट पाटील. 12 मध्ये चौथीचं इक्वेशन आहे. मॅच इज ऑन. दोन्ही फलंदाज धावांची लयलूट करताना चिन्मय गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. ओहो, लवकर बॅट फिरवली यावेळेला. डॉट बॉल. चांगला चेंडू. चिन्मय यासाठी ओळखला जातोय रफ्तार का राजा मिस्टर चिन्मय. चित्त पाटीलला चेक करताना डॉट बॉल. अतिशय सुंदर चेंडू. चेंडू क्रमांक 2 घेऊन तयार होताना राईट आर्म द विकेट चिन्मय. यावेळेला फक्त दिशा देत आहेत. सिंगल होईल कंप्लीट. 10 मध्ये हव्यात आता लेगबाईच्या रूपानं सिंगल आणि 10 चेंडू 33 ची गरज. इथून 5 षटकार. साहिल ज्याने खऱ्या अर्थाने जबरदस्त प्रेमच्या अगेन्स्ट हात खोलले होते, तो साहिल मैदानाच्या आतमध्ये आता रिस्पॉन्सिबिलिटी भरपूर वाढले आणि मेनी टाइम ही हॅज हँडल डेलिकेट सिच्युएशन. अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स हाऊ टू हँडल अ डेलिकेट सिच्युएशन मिस्टर साहिल चापके ऑन स्ट्राईक. बघूया पुढचा चेंडू. इथे उडवलाय चेंडू परंतु मिस टाइम. चुकीचा शॉट सिलेक्शन आणि इथे साहिलला जावं लागेल. बॅक टू द पवेलियन. थोडंसं लवकर खेळा आणि साहिल तंबूच्या आसऱ्याला परतताना. चला न्यूमॅन या. न्यूमॅन थोडीशी घाई करा. 9 चेंडू आणि 33चं इक्वेशन आहे. सर साई येत आहेत मैदानाच्या आतमध्ये.
आणि फलंदाज उलटफेर करण्यासाठी ओळखला जातोय साई, आणि तोच मैदानाच्या आतमध्ये. साईल थोडेसे लवकर खेळले सर, थोडासा वेट करून खेळला असते तर नक्कीच चेंडू हा सरळ बॅकवर्ड टॉस स्क्वेअर लेग किंवा लॉंग लेगला तुम्हाला फिनिश करता आला असता, परंतु थोडंसं प्रेशर असतं आणि शॉर्ट सिलेक्शन करताना त्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही. चला घाई कर आपली साई. 9 चेंडू आणि 33ची गरज आहे. रोज आम्ही ज्या पद्धतीने मॅचेस या ठिकाणी खेळतायत, कुठल्याही संघाला घाई करण्याची गरज लागत नाही, कारण वेळेवरती होत आहेत. आजचा जो शेड्यूल होता तो कुठेतरी थोडासा उशिरानं या ठिकाणी बघायला मिळते, किंवा त्यांनी जे मॅचेस करता वेळ घेतलाय थोडासा जास्त आहे. ह्यासाठी आम्हाला ते तुम्हाला सूचना कराव्या लागत आहेत. साई दाखल झालाय. पुढचा चेंडू बुडवलाय, चेंडूला बॉटम हँडचा यूज, लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न, आणि साई सुद्धा जात आहेत बॅक टू द डग आउट. बॅक टू बॅक दुसरा विकेट. चला न्यूमॅन, नवीन फलंदाज जात आहेत सिद्धेश. कडे संधी आहे. साईचं चांगलं शॉट सिलेक्शन बघायला मिळालं, परंतु लॉंग ऑफ क्लिअर करताना थोडंसं अपयशी आलंय. 8 चेंडू 33. या 2 चेंडूमध्ये कमीत कमी 10 धावा आणखीन मॅचमध्ये रंगत निर्माण करू शकतायत, आणि सिद्धेशकडे ती पॉवर आहे. बघूया सिद्धेश सर या ठिकाणी या 2 चेंडूमध्ये धावा बनवत आहेत, तर अंतिम षटकामध्ये मॅच थोडीशी टफ झोनकडे जाईल अमर पाटील आम्हाला सांगतायत. बघूया. चांगली गोलंदाजी चिन्मयच्या नावासाठी ओळखला जातोय, त्यांनी काम पूर्ण केले. बॅक टू बॅक 2 विकेट ऑन हॅट्रिक चेंडू असेल. सिद्धेश न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. पुढचा चेंडू उडवलाय, चेंडूला मिड विकेटला क्लिअर करेल हा बॉल, आणि याला षटकार संघर्षाचा. आता 7 चेंडूमध्ये 27ची गरज आहे. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले. 59 वर पोहोचले. सिद्धेश जबरदस्त बॅटिंग करताना एक रोल आहे सिद्धेशचा, आणि तो रोल त्यांनी इथे पूर्ण केलाय. चित पाटीलसाठी एक आधारस्तंभ बनतायत. शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची प्रेरणा देत आहेत सिद्धेश, आणि आल्या आल्या 2 विकेट गेल्याची पर्वा न करता माझा रोल मी या ठिकाणी करेन, पूर्ण करेन हे दाखवताना मिड विकेटला क्लिअर करताय षटकार. अंतिम चेंडू चिन्मयला चांगला हाताळायचा आहे, कारण ह्या चेंडूवरती षटकार आला तर मात्र 6-21 इक्वेशन राहू शकतं. 7-27ची गरज आहे या चेंडूवरती मॅच. पुढचा चेंडू उडवलाय, आणखीन एक जबरदस्त हुक शॉट, आणि क्लिअर करतात बॅक टू बॅक दुसरा की चौकार आलाय, तर धावसंख्या 4 ने पुढे जाईल. आणि आता 6 चेंडू 23 इक्वेशन आहे. धावसंख्या पोहोचले 63 ची 2 थोडंसं स्पीडअप करा, आणि आयोजकांच्या माध्यमातून सूचना आम्ही पुरवतोय की शेड्यूल पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रथमच एकविरा चषकाच्या माध्यमातून षटकामध्ये आम्ही कपात करतोय, आणि पुढील मॅच ही 3 षटकांची असेल याची आपण नोंद घ्या, आणि त्याच पद्धतीने स्ट्रॅटेजी करायची आहे, कारण शेड्यूल पूर्ण होणं गरजेचं आहे. त्यासाठी दोन्ही संघांनी त्यासाठी तयार राहायचं. आपलं गेम प्लॅनिंग तयार करा. 3 षटकांची मॅच, 3 गोलंदाज अनिवार्य असतील. पॉवर प्ले नसणार आहे याची आपण नोंद घ्या. 6-23 इक्वेशन आहे. गोलंदाजीसाठी आलेले आहेत रुचित. चला रुचित येत आहेत. 6-23 63 धावा. सिद्धेशनं काय जबरदस्त बॅटिंग करा. 2 चेंडूमध्ये 10 धावा बनवले, आणि खऱ्या अर्थाने जीत पाटीलला एक उम्मीद की किरण आधारस्तंभ देत आहेत. बघूया रुचितला गरज आहे. चांगले 2 चेंडू हाताळणं गरजेचं आहे रुचित. इथे जर मॅच प्रिस्मी 11 मुरबे संघाला जिंकायचे तर 2 चांगले चेंडू गरजेचे आहेत, आणि इथून जर बॅक टू बॅक 2 मोठे शॉट आले तर मॅच दुहेरी वळणावरती येऊन उभी राहील, यात काही शंका नाही आहे. पुढचा चेंडू, पहिला चेंडू डॉट बॉल. आता 5 मध्ये हव्यात त्या 23. 5 चेंडू 23 धावा. पुढचा चेंडू उडवलाय, पुलचा फटका आहे. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत सिद्धेश, आणि चांगला थ्रो सॅक्रिफाईस करतायत सिद्धेश आपला विकेट.
येणारे 4 चेंडू आणि आता 22 ची गरज. एक डॉट बॉल. पंकज 11 श्री जागमाता रावळे संघ पराभवाच्या छायेत. हरीश्वर HK मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना चला थोडीशी घाई पुढचा चेंडू उडवलाय चेंडूला. मिड विकेटला क्लिअर करणारा आहे का? तर सेल मध्ये कन्वर्ट झाला आणि इथे सर्व आशा संपलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. न्यूमान चला थोडीशी घाई करा. नवीन फलंदाज मिस्टर दीपेश मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. चांगली बॅटिंग जीत पाटील कडनं बघायला मिळाली, परंतु चे 2 मोक्याच्या क्षणी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. 2 डॉट बॉल जे फुल टॉस होते त्या संधीचं सोनं जर करता आलं असं, टार्गेट कुठेतरी 23चं होतं ते 15-16चं राहिलं असतं आणि पहिला चेंडू डॉट बॉल. ते मात्र रुचितनं हे मॅच जवळजवळ आपल्या फेवरला केले. दीपेश चला थोडीशी घाई करा आता. तीन 22 ची गरज. या वेळेला मिस टाइम शॉट. हरेश्वर HK येत आहेत आणि आता 2 चेंडू आणि 21 ची गरज आहे. बघूया हरेश्वर गिनी सध्याचं 40+ क्रिकेट जबरदस्त गाजवत आहेत. मोठे शॉट ही त्यांची ओळख आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचा स्ट्रॉंग झोन जर आपण बघितला, खऱ्या अर्थाने त्यांचा सिग्नेचर शॉट प्रामुख्याने बघायला मिळेल का HK तुमच्या माध्यमातून आज केले, परंतु क्षमता या फलंदाजाकडे षटकार चौकार मारण्याची आणि पॅटर्न शॉट हा क्लास या ठिकाणी, परंतु सेल मध्ये कन्वर्ट झालाय. चला न्यूमॅन हिमेश जात आहेत. थोडंसं लेझी खेळले अन्यथा षटकार असता. याच्यानंतर टॉस साठी प्रिस्मी 11 संघाचे संघनायक आपण तयार राहायचं आहे. कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये आपण बघणार आहोत. पुढचा चेंडू गुड शॉट. हार्डलक पंकज 11 श्री जागमाता रावळे या टॉस साठी 3 षटकांची मॅच. 3 गोलंदाज अनिवार्य. पॉवर प्ले नसेल